नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंकडून 350 कोटींचे 5 घोटाळे करण्यात आलेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचे हे गंभीर आरोप आहेत। मुंडेंना मंत्रिपद ठेवावं का हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं असंही दमानिया म्हणतात। भगवानगडांना मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असंही दमानियांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांचे आरोप आहेत धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंकडून 350 कोटींचे 5 घोटाळे करण्यात आलेत असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय। मुंडेंना मंत्रिपदी ठेवावं का नाही हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं असंही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं अंजली दमानिया यांनी। तर भगवानगडांना मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा असं आवाहन भगवानगडाला दमानिया यांनी केलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या संदर्भातले काही पुरावे देखील आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणलेले आहेत। तर मुंडेंचा 275 कोटींचा घोटाळा असल्याचा दमानियांचा आरोप आहे। नॅनो युरियाची 92 रुपयांची बाटली 220 रुपयांना विकत त्यांनी घेतली असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। 19,68,408 बॉटल्स विकत घेतल्या होत्या। निविदेचे पैसे 16 मार्चला दिलेत आणि 30 मार्चला ही निविदा काढण्यात आली। म्हणजे पैसे आधी दिले आणि निविदा नंतर काढली असं त्यांचं म्हणणं आहे। धनंजय मुंडेंच्या संदर्भातला हा दुसरा आरोप आहे। नॅनो डीपीची 261 रुपयांची बॉटल 590 रुपयांना त्यांनी खरेदी केली असा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे। 19,57,438 बॉटल्स त्यांनी विकत घेतल्या। 16 मार्चला याचे पैसे दिले गेले आणि 30 मार्चला ही निविदा काढली गेली। हा दुसरा आरोप आहे अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर। तर तिसरा आरोप आहे 2,450 रुपयांचं फवारणी यंत्र 3,425 रुपयांना विकत घेतलं गेलंय। 2,36,427 फवारणी यंत्रांची खरेदी यावेळी करण्यात आली होती आणि 28 मार्चला त्या संदर्भातले पैसे दिले गेले आणि 5 एप्रिलला याची निविदा काढण्यात आली। हा तिसरा आरोप आहे। आणि चौथा आरोप आपण बघतोय गोगलगायींसाठी वापरलं जाणाऱ्या औषध खरेदीमध्ये देखील घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। यामध्ये 817 रुपये प्रति किलोचं औषध 1275 रुपये इतक्या प्रति किलो दरानं खरेदी करण्यात आलेले आहे। एकूण 1,96,441 किलो औषध विकत घेण्यात आलंय आणि 16 मार्चला पैसे दिले गेले आणि 9 एप्रिलला निविदा काढण्यात आली। म्हणजे निविदा आधी काढल्या नाही तर आधी पैसे दिले आणि नंतर निविदा काढण्यात आल्या। आणि पाचवा त्यांचा आरोप आहे विशेष बाब म्हणून ही सर्व टेंडर काढण्यात आलेली आहेत। टेंडर काढलेल्या पत्रावरची तारीख मार्च महिन्यातली आहे, मात्र पत्रावर मंत्र्यांच्या सह्या मे महिन्यात झालेल्या आहेत। गैरव्यवहार लपवण्यासाठीच बॅकडेटेड पत्र दिली गेली असंही अंजली दमानिया यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे।